दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. वाल्मिकी समाजाचा जाहीर पाठिंबा, लाखोंच्या उपस्थितीचा निर्धार. अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरणाच्या ऐतिहासिक मागणीसाठी 16 जुलै रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या सकल मातंग समाजाच्या विराट महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज 12 जुलै शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर येथे जिल्हास्तरीय नियोजन बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान समाजाचे नेते अमित गोरखे आणि सुनील कांबळे यांनी दूरध्वनीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करत महामोर्चा यशस्वी करण्यासाठी जोशपूर्ण आवाहन केलं. आजच्या बैठकीतील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे वाल्मिक समाजाने जिल्ह्याच्या वतीने या महामोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. वाल्मिक समाजाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव मोर्चात सहभागी होतील असं आश्वासन दिलं. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या या लढ्याला आणखी बळ मिळालं आहे. बैठकीत वाहतूक व्यवस्था, गावनिहाय नियोजन, स्वयंसेवकांची जबाबदारी, शिस्तबद्ध मोर्चा, प्रचार मोहीम आणि प्रत्येक गावातून जास्तीत जास्त उपस्थिती कशी राहील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाभरात 16 जुलैला चला अहिल्यानगर हा नारा घुमू लागला आहे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये या महामोर्चाबाबत मोठा उत्साह असून अनेक गावांमधून वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे. अहिल्यानगरच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सामाजिक न्यायाचा महामोर्चा ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. आज शासकीय विश्रामगृह येथे सकल मातंग समाजाचे एक नियोजनाची बैठक झाली. त्यामध्ये आम्ही वाल्मिक बांधव त्या नियोजनाच्या बैठकीत आमंत्रित होतो व परवा दिनांक 16 जुलै रोजी सकल मागासवर्गीय हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या मोर्चात आम्ही वाल्मिकी बांधव सगळे सामील होणार आहे. यासाठी आज आमची बैठक पार पाडली आणि हे आंदोलन किंवा हे जो मोर्चा आहे हे फक्त आणि फक्त कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन सरकारला सूचित करण्यात येते की जे उपवर्गीकरण करणे गरजेचे आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने निर्णय घेण्यात यावे यासाठी आमचा हा मोर्चा आहे. हा जो मोर्चा आहे आमच्या न्याय हक्कासाठी आहे. ज्या काही आम्ही आरक्षणापासून आजपर्यंत वंचित राहिलो त्यासाठी हे उपवर्गीकरण होणे फार गरजेचे आहे. याकरिता हा आम्ही मोर्चा जाहीर काढणार आहे. यात आमचा सकल हिंदू मागासवर्गीय समाज सामील होणार आहे. तरी आम्ही या ठिकाणी सर्व सकल हिंदू मागासवर्गीय समाजांना आवाहन करतो की या मोर्चात हजारोंच्या लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा. जय श्रीराम. धन्यवाद. जय लहुजी, जय वाल्मिकी. आज या ठिकाणी जी उपवर्गीकरणाची बैठक, नियोजन बैठक या ठिकाणी आमच्या समस्त मातंग बांधवांनी नियोजित केलेली आहे. त्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी उपवर्गीकरण हे व्हावे या मागणीसाठी आमचे समस्त नगर जिल्ह्यातील बांधव उपस्थित राहिलेले आहे. आणि येत्या जे 16 जुलैला आपला उपवर्गीकरणाचा मोर्चा आहे त्यात आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात, जास्तीत जास्त ताकदीने वाल्मिक समाज देखील आपल्याला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. म्हणून मी आमच्या समस्त अहमदनगर जिल्हा वाल्मिकी समाजाकडून मातंग समाजाच्या या मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो. आणि आपली मागणी ही रास्त आहे, कायद्याला धरून आहे. त्यामुळे आपण जे कायदेशीर मार्गाने मागणी करणार आहे त्याला आमच्या वाल्मिकी समाजाकडून जाहीर पाठिंबा देतो. जय भीम, जय लहुजी, जय वाल्मिकी. आज 16 जुलैला होणाऱ्या अनुसूचित जातीच्या सकल हिंदू मातंग समाजाच्या मोर्चाच्या अंतिम नियोजनाची बैठक आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पाडलेली आहे. नियोजनाची पूर्ण तयारी झालेली आहे. त्या संदर्भात आम्ही मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती आपल्याला या मोर्चा संदर्भात देणार आहोत.
आज जी प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक या ठिकाणी बोलवली की ज्या आमच्या सकल हिंदू अनुसूचित जाती जमातीमध्ये जो आमचा बांधव वाल्मिक समाज होता, त्या वाल्मिक समाज बांधवाने उद्याच्या होणाऱ्या 16 तारखेला प्रचंड ताकदीने पाठिंबा आज या ठिकाणी दिलेला आहे। आणि म्हणून मी मोर्चाच्या सर्व संयोजकाच्या वतीने वाल्मिक समाजाचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो। आता ह्या 59 जातीमधल्या जो अनुसूचित जातीचा उपवर्गीकरणाचा जो लढा सुरू झालेला आहे, या लढ्यामध्ये अनुसूचित जातीमधले ज्या काही 58 जाती येतात, 59 जाती येतात, या सर्व जाती उद्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की राज्याला आता उपवर्गीकरणाचे अधिकार आहेत, अशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने सुद्धा या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी म्हणून उद्याच्याला जो 16 जुलैला जो सकल मातंग हिंदू समाजाचा जो लाखोंचा मोर्चा आहे, तो मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही असा संदेश देणार आहोत की या मोर्चामध्ये अनुसूचित जातीमधल्या सर्व जाती या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। आणि ज्या जातींचा विकास झाला नाही, त्या जातींची खरी प्रमुख मागणी अशी आहे की सरकारला आमचं असं सांगणं आहे की लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करा आणि आम्हाला सुद्धा वंचित असलेल्या जातीला विकासाच्या गंगेमध्ये प्रवाहामध्ये प्रमुख प्रवाहामध्ये आम्हाला पुढे येण्यासाठी खऱ्या अर्थाने ताकद द्या, ही मागणी आमची या उद्याच्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला असणार आहे। प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।